वेलकम बैक टू माय चॅनल। तर आता वाजले 11। मी उठली ऑलमोस्ट 10 वाजता। सोफ्याची वगैरे बेडशीट वगैरे चेंज केली दोन्ही, म्हणजे ते मला डबल करावे लागते, खाली नॉर्मल आणि वरती कुकीसाठी। इथे पण मी चेंज केलं आहे। आता नॉर्मल कामं करायची आहेत, लादी पुसायचे फक्त। आता मी मला चहा ठेवले आहे। पिल्लू आणि पिल्लूचे बाबा झोपलेत, तर मी तुम्हाला एक दाखवते दीपकने काय केलं आहे माझ्यासाठी। त्यांनी फ्रीजमध्ये कशा प्रकारे कॅडबरी ठेवली। तुम्ही का तुम्हाला रिझन सांगते। सलग 3 दिवस आहे ना, पिल्लू रात्री खूप जागते, खूप म्हणजे ऑलमोस्ट कंटिन्यू मी तिला दीपक गेल्यानंतर 7 वाजता सांभाळायची ना, ती डायरेक्ट सकाळी 5 वाजता झोपायची, लिटरली 5 वाजता, म्हणजे संध्याकाळचे 7 ते डायरेक्ट 5 वाजता। तेव्हा ना मला ना थोडं इरिटेशन व्हायचं, झोप पण लागायची, डोकं पण पेन करायचं, इरिटेशन व्हायची। मग मी त्या दीपकला फोन करून ना त्याच्याजवळ भांडत बसायची उगाचच, म्हणजे चिडचिड व्हायची माझी, ज्यामुळे त्याच्याजवळ राग काढत बसायची। सो काल पण असंच काहीतरी झालं। मी तिला ऑलमोस्ट झोपवलेली 1 वाजता झोपवली आणि ती लगेच 1:30 वाजता उठली। 1:30 वाजता उठली, ती ऑलमोस्ट 3 वाजेपर्यंत खेळत होती आणि 3 वाजता उठली आणि नंतर मग ती ऑलमोस्ट 5 वाजेपर्यंत खेळत होती। म्हणजे जरा पण मला रेस्ट नाही। ज्या अर्ध्या तासात ती झोपलेली ना, त्या अर्ध्या तासात मला घर आवरायचं होतं पुरं माझं, म्हणजे तिची खेळणी वगैरे। आणि ती उठून बसली आणि नंतर परत ती उठली, मग परत माझी चिडचिड आणि मग त्यांनी कॅडबरी आणून ठेवली। चहा ठेवलेला आहे। तर इथे माझा चहा वगैरे सगळं झालेलं। मग आता पटकन पिल्लू आणि पिल्लूचे बाबा झोपलेले, तर म्हटलं पटकन जेवण करून घेईल, म्हणजे नंतर टेन्शन नाही। सो डाळ भाताचा कुकर लावून घेतला आणि साईडला मी बटाट्याची भाजी करते। हात कट झाला असल्याने मला काय ते वाटण वगैरे करता आलं नाही, सो असंच नॉर्मल करते आणि करता करता कॅडबरी पण एन्जॉय करते। सो तेल घेतलं, तेलमध्ये जिरा आणि राई टाकलं, तेल गरम झालं नव्हतं त्याच्यामुळे थोडासा वेट केला आणि नंतर ते तडतडल्यावर त्याच्यामध्ये हिंग पावडर टाकली आणि मी नॉर्मल करणार आहे। सगळं कांदा आणि टोमॅटो आहे ते सगळं उभंच कापलं आणि लसूण टाकले थोडंसं, लसूण पण अगदी तेलामध्ये परतून घेतले। आणि ही इन्स्टंट भाजी होते आणि मस्त लागते चपातीसोबत, किंवा तुम्ही डाळ भात नुसता केला ना तरी पण मस्त लागते त्याच्यासोबत। कांदा टाकला, उभा कापला आणि मला त्या एका बोटाने काहीच करता येत नव्हतं, कारण का जरा तरी टच झालं ना तर परत ब्लडिंग चालू व्हायची। का माहिती का, कारण का खूप मोठा कट झालेला, असं पण नाही की नॉर्मली कट झालेलं त्याच्यामुळे। सो कांदा वगैरे परतून झाल्यानंतर कांदा आणि टोमॅटो मी उभाच कापलेला, इवन बटाटा पण मी उभाच कापलेला। जरा काहीतरी वेगळं बघायला भेटलं आणि जरासं वेगळं दिसलं की जरा खायला पण काय वाटत नाही। सो मी उभंच कापलेलं आणि मी हे ऑलमोस्ट 2 टाईमचं जेवण करते, कारण काल दीपकचा उपास असल्या कारणाने मी म्हटलं जेवण आहे ते दुपारीच करून घेते, परत रात्री आहे ना खूप टाईम चालला जातो माझा कामामध्ये। सो कांदा आणि टोमॅटो सॉफ्ट झाल्यानंतर मी आपले जे घरचे मसाले असतात, लाल तिखट, धने पावडर, गरम मसाला, हळद वगैरे ते सगळं त्या मसाल्यामध्ये फ्राय करून घेतलं, म्हणजे कांदा टोमॅटोमध्ये फ्राय करून घेतलं। आणि आपले जे बटाटे मी कापलेले होते सगळे उभेच कापलेत मी, ते बटाटे कापलेले ते टाकले आणि अगदी 2 किंवा 3 शिट्यांमध्ये होऊन जातं। मी 3 शिट्या मारल्या, जरासं अजून एकदम सॉफ्ट हवं होतं, कारण का भातासोबत एकदम सॉफ्ट बटाटा मस्त वाटतं। सो हे असं काहीतरी तयार झाले आणि खायला पण टेस्टी लागते एकदम। मॅगी मसाला असेल ना तर तुम्ही मॅगी मसाला पण ॲड करू शकता। सो आणि नंतर मग मी जेवण वगैरे घेतलं, कारण का दीपकचा उपवास होता त्याच्यामुळे। सो मला हे बरं पडलं करायला आणि रात्रीला पण हीच भाजी होती, सो चपातीसोबत आम्ही हीच भाजी खाल्ली, मीठ वगैरे टाकलं। आणि आता याच्यानंतर मला पिल्लूचं जेवण करायचं होतं आणि पिल्लू झोपली ना की माझी सगळी कामं होऊन जातात आणि जर ती उठलेली जागी असली ना की मग सगळं कामांना टाईम होऊन जातो। सो दीपकने मला कॅडबरी आणलेली, सो त्याच्यासाठी काय करू म्हटलं आणि तो बरेच दिवस बोलत होता फूड कस्टर्ड कर, सो ते करत होती आता। त्यामुळे दूध ठेवलेलं गरम करत आणि दूध उकळेपर्यंत कुकीला आम्ही रोज दुपारी लंचला दही देते मी तिला। सो एक दही आणि एक कॅरेट असं तिचं ठरलेलं असं होतं, सो तिला मी दही देत होती। आणि आमच्याकडे दही आहे ना कायम असतं आणि ह्याच्यामध्ये मी 4-5 चम्मच साखर टाकली, जसं तुम्हाला गोड हवे ना तसं तुम्ही ते टाकू शकता त्याच्यामध्ये। आणि साईडला मी ही कस्टर्ड पावडर आहे ती आपलं नॉर्मल रूम टेम्परेचर दूध असतं त्याच्यामध्ये 2-3 चम्मच ॲड करून त्याला नीट मिक्स करून घ्यायचं। डायरेक्ट दुधामध्ये नाही टाकायचं, नाही तर त्याचे लम्स तयार होतात।
सो हे प्रॉपर मिक्स करून घ्यायचं आणि जेव्हा आपण हे दुधामध्ये ओतणार ना तेव्हा पण ते अगदी चम्मचने हलवत राहायचं आणि मगच टाकायचं वरतून, नाही तर त्याचे लम्स जमा होतात. सो मी हे दुधाला बॉईल करून घेते अगदी नीट. नंतर आहे ना मी हे शिफ्ट केलं कढईमध्ये, कारण का ना टोपामध्ये, कारण का ना हे लागत होतं ह्या कढईला. सो आता मी हे सगळं ॲड केलं आणि आपल्याला आता नीट मिक्स करायचं. हे आहे ना थंडी थंडी बोलते, गरमीच्या टायमिंगला ना खायला मस्त वाटतं, अगदी स्वीट डिश म्हणून. आणि माझ्याकडे ना भरपूर सारे फ्रूट्स होते दीपकने आणलेले आणि सब्जा पण भिजत टाकलेला. आणि आत्ता हल्ली गरमी प्रचंड वाढत चालली आहे इथे, तर विचारू नका, खूपच गरमी होत चालली आहे. कारण का दुपारी दीपकचं फिरणं होतं रूमच्या पाठीमागे. सो रूम बघा, हे बघा, ते बघा, म्हणून काहीतरी म्हटलं थंड असं करते. आणि ही अशा प्रकारे बटाट्याची भाजी तयार झाली आणि माझं साईड बाय साईड फूड कस्टर्ड पण तयार होते. डाळिंबा आणि त्याला काय बोलतात आठवत नाही आहे मला आता, काहीतरी बोलतात, आता तोंडात माझ्या ते नाव नाही येते. सो हे सगळे फ्रूट्स आहेत मी ॲड करते. पेर घेतला, पेर घेतला, अजून काय मोसंबी घेतलेली, असे 4-5 भरपूर सारे फ्रूट्स होते माझ्याकडे. ॲपल वगैरे, डाळिंब, बनाना, हे सगळे जेवढे माझ्याकडे फ्रूट्स होते ना ते सगळे मी टाकून दिले त्याच्यामध्ये, जेणेकरून टेस्ट पण येईल आणि ॲटलिस्ट फ्रूट्स पण जातील आणि जरा थंड बरं वाटतं. सो हे झाल्यानंतर आज दीपकचा फास्टिंग पण होता, म्हटलं त्याला फास्टिंगला पण होऊन जाईल. आणि हे होईपर्यंत दोघंजणं उठून गेलेले. सो दीपकला लागलेली भूक, मग त्यासाठी पेरू कट केलेला. आणि पिल्लूचं पण साईड बाय साईड मी जेवण चालू आहे. तिला मी आता देते नाचणीचं सत्व, कारण का मी काही केलं नव्हतं तिला असं वेगळं. सो नाचणीचं सत्व मी तिला देते. आज ड्रायफ्रूट्सवालं मिक्स फ्रूट्सवालं पहिल्यांदाच आणलेलं, सो ते देत होती. आणि इथे पिल्लूचे आमचे नखरे बघा, तिला पाणी पाजत होती मी, तर तिचे नखरे बघा तुम्ही कशा प्रकारे ते नखरे करते. ती आहे ना, तिने हल्ली आहे ना हे नवीनच काढलंय. पाणी पाजणार ना तेव्हा ती अशीच करत बसते, म्हणजे एकदम शांततेने पाणी पिणारच नाही आणि चमचा असा अगदी पकडून ठेवते. म्हणजे इतकी मस्तीखोर चालली आहे ना डे बाय डे. जशी मोठी होतात ना मुलं तशी त्यांची मस्ती लेवल आहे ना खूप हाय होती. आणि इथे ऑलमोस्ट आम्ही पिल्लूला झोपावलेली. आता मी व्हॉइस ओव्हर देते तर तुम्हाला आवाज येत असेल त्याचा. सो ऑलमोस्ट 6 वाजले, 6-7. सो चहा स्किप करून आम्ही जे फ्रूट कस्टर्ड केलेलं ते खात होती मी, कारण का थोडंसं उरलेलं, म्हटलं ते संपवून टाकेल. सो त्याच्या जस्ट आमची पिल्लू इव्हिनिंगची नॅप घेऊन उठली आहे. ऑलमोस्ट 7:30ला उठली. आता आम्ही जातोय तिघं खाली, असंच एक राऊंड मारायला जाते पिल्लूला घेऊन. लावून जाते, टक्कर दे मला. म्हणजे पिल्लू आमची टक्कर बघायला. पिल्लू टक्कर दे, पिल्लू टक्कर दे ना. मग मला टक्कर दे ना. मला दे, इकडे टक्कर दे. अच्छा माझी पिल्लू. आता आम्ही जातोय खाली. पिल्लूला रेडी करेल, मी लेली होईल. अजून आमच्या झोपून उलाले बापले ना. ऐकला आवाज डबा काढला मी तिकडे. तिला सॉंग्स लावून देत होती, तिथून स्वतःहून तिने डबा काढला. आणि ना तिथे भीती काय वाटते मला की तिथे ना मला सेलो टेप लावायचे, तर पटकन हिला सॉंग्स लावून देते. पटपट भांडी, कारण का दुपारची जी भांडी होती ना ती घासलेली पण लावली नव्हती. सो आता तेच चाललंय माझं, पटपट भांडे लावून घेते आणि मग बाकीची ही भांडी आहेत ती घासायची आहेत. कारण का मला ना इथे कट लागलाय, इथे तुम्हाला दिसतोय, हा इथे फोकस नाही होते, इथे कट लागलाय. हा इथे कट लागला, तर तिथे जरासं तरी काय लागलं ना की परत ब्लिडिंग चालू होते तिथे. सो मला ना ग्लोव्ज घालूनच सगळं करावं लागतंय, कामं, भांडी वगैरे. सो चला पटकन भांडी लावते, भांडी घासते आणि मग वेट भरून ठेवते. आधी हे ऑइल, पिल्लू खेळते तिकडे. हे ना मी असं कट करून, म्हणजे याच्यात 2 बॉटल राहतात. बॉटल मी धुवून ठेवलेल्या आज संध्याकाळी. सो त्या घेते आत. काम
माहिती सुकलेत की नाही, पाणी आहे थोडंफार. हे नोझल्स आहेत, हे इथे ठेवते. सुकवायला लागतील. ह्या धुवायला ना एकदम इझी आहेत आणि ना सगळं म्हणजे असं स्टिकी नाही होत आपलं ह्याच्यासारखं. स्टीलच्या बॉटल्स असतात ना तसं नाही होत, त्याच्यामुळे हे बेटर आहेत. ह्या बॉटल्स बेटर आहेत काचेच्या ऑइलसाठी. तुम्ही यूज करता असाल तर. आता ते काय सुकलं नाही आहे, सो आता नंतरच मला भरावं लागेल. मला वाटतं सकाळीच भरावं लागेल मला. आता हे इथेच राहून दे. ह्याच्यात मी ठेवते मीठ. आणि हे लावले मी आज पिल्लूला केली आहे ओट्सची खिचडी. तुम्हाला दाखवते. हे बघा. सो आता ह्याला ट्रान्सफर करून घेते ह्याच्यामध्ये. म्हणजे हे धुतलं ना की आता सगळी भांडीच धुवून टाकते पटपट पिल्लूचे बाबा यायच्या आधी, कारण का खाली जायचं आम्हाला. सो पटकन हे ह्याच्यामध्ये ट्रान्सफर. तुला काय हवे ग? हे मी ह्याच्यात आई ग ह्याच्यात मी ट्रान्सफर. पिल्लू नको ते, तू बाहेर जा ना. तुला सॉस. ही मुलगी आहे ना जरा पण स्टेबल राहत नाही, नुसती इकडं तिकडं इकडं तिकडं इकडं तिकडं. का आली इथं दिसले का? बघ तुला काय हवंय मी देते. थांब. चल आपण एक खारी आणि टोस्ट. आता मी हे सगळं भरून ठेवते. खारी आणि टोस्ट आणलेले ते बघताय तुम्ही. मस्ती बघायची. कुठं नेतेस तू ते? कुठे नेतेस? पिल्लूची आमची उलाढाल दिसते का तुम्हाला? काय चाललंय बघा तिचं. मी काय करते हे बघा. हे बघा काय करते. आई ग हे बघा. मला ना भांडी पण घासायचे. मी विचार केला भांडी घासते. अगं पडशील पिल्लू. अगं तू थांब. चल मी तुला बिस्किट देते. चल. अगं एक बघा कुठे ठेवला नाही. पाठी ठेवून दिलेला. पटकन पिल्लूला थोडस बिस्किट भरवते. हे वाला. चल हे भरवते. चल चल. बघा धावते गाडी कशी. चल चल तिकडे. चल तुला देते मी. चल. लहान मुलं असली की घरी नुसता पसारच. थांब ते काचेच आहे. ते तिकडे भांड पडलंय. आता पटकन हिला भरवते जरासे बिस्किट. आणि इथे आम्ही खाली गेलेलो. सो थोडीफार शॉपिंग केली. मला पिल्लूला स्पून घ्यायचे होते कारण का खूप दिवसाचे होते ते स्पून. म्हटलं चेंज करावे. सो तिथे भेटले मला. हे मला 150ला भेटलेले. हे जर ऑनलाईन जर तुम्हाला भेटले तुम्ही घेऊ शकता, कारण का खूप सॉफ्ट होते, मस्त होते. पिल्लूला मी बेबी स्पूननीच भरवते. तिला स्टीलच्या स्पूननी भरवलं ना की मग ती प्रॉपर खात नाही. आणि ते कसं स्टीलचे स्पून असतात ना ते हार्ड असतात, त्यामुळे ते बेबीच्या तोंडासारखे मूव नाही करत. म्हणजे आपण हे सॉफ्ट असतात त्याच्यामुळे ते अगदी खातात वगैरे, नीट खातात, आवडीने खातात. सो मी हे तिला असे स्पून घेतलेत. तुम्ही पण कधीतरी असं ट्राय करा बेबीला बेबी स्पूननी खायला द्यायला. अगदी त्या हाताने पण खातात व्यवस्थित. स्टीलचे चम्मच कसे त्यांना लागतं, थोडंसं हार्ड असतं, त्याच्यामुळे ते खायला कधी कधी नाटक करतात. आणि त्याचं जे तोंड असतं ते मोठं असतं स्पूनचं, म्हणजे साईज मोठी असते, त्याच्यामुळे त्यांना आ करायला पण खूप मोठा लागतो. त्याच्यामुळे मी असे. आणि आता हे पिल्लूचं ओट्स आहे ते तयार. आणि मी ना मिक्सरला लावलं कारण की मटारची साल आहेत ना ती राहत होती आणि मटार स्मॅश नव्हते होत. सो मी मिक्सरला लावलं थोडंसं आणि आता तिला देते. कुकीला पण हवे होतं तिला
तिचं खाणं वोट्स केले ना की आमच्या कुकीला पण लागतं, त्याच्यामुळे ना मी कधी पण वोट्सची खिचडी केली ना की कधी पण मी एक्स्ट्राच करते, जेणेकरून कुकी पण खाईल. आणि बघते मी पिल्लूला भरवते आणि कुकी तिथेच थांबली. तिला पण हवे होतं, तिला जरासं आणि गरम होतं, त्याच्यामुळे मी बघत होती बोट टाकून की थंड झालंय का. आणि तिला दिलंय तरी पण तिला हवेच आहे. सो ती बघते की तिला दिलंय का. आणि आता मी तिला थोडंसं पिल्लूच्या मधलं देऊन टाकेल, कारण का मी जास्तच केलेलं पिल्लूसाठी. सो आता पटकन तिला पण देईल, म्हणजे कुकी पण खाईल. जोपर्यंत तिचं असं आहे ना की जोपर्यंत मला देत नाहीये ना तोपर्यंत मी खाणार नाही, मला असं काहीतरी करावं लागतं. आणि कुकी अशी आहे ना की पिल्लूला जे देईल ना ते ती खाणार. जरी कुकीला ते म्हणजे कुकी खात नसेल ना, आम्ही तिला केव्हापासून देत असतो, एकदम लहानपणापासून. मटार टाकून ती कधीच नाही खायची, पण जेव्हापासून पिल्लूला मी मटार द्यायला लागले ना तेव्हापासून तिला पण हवे. म्हणजे तिचं असं आहे की तुम्ही जे पिल्लूला देताय ना ते मला पण द्या, असं आहे तिचं. म्हणजे लहान मुलांचं जसं असतं ना, तुम्ही मोठ्या बहिणीला देताय तर छोट्या बहिणीला पण दिलंच पाहिजे, छोट्या बहिणीला देताय तर मोठ्या बहिणीला दिलंच पाहिजे. सेम दोघींचं पण असंच आहे. पिल्लूला जे मी देईल ना ते कुकीला हवेच हवे. जरी ते तिला खायचं नसेल ना तरी त्याच्यात तिला इंटरेस्ट असतो. पिल्लूला आम्ही काही देऊ, सॅरेलेक्स देऊ, काही देऊ, ते कुकीला हवेच हवे. आणि कुकीला पण ते चालून जातं, कारण का त्याच्यामध्ये शुगर नसतं का मीठ नसतं, आणि ऑलमोस्ट सगळं फायबर्स वगैरे वालाच देतो, त्याच्यामुळे कुकीला पण मी थोडं थोडं देते. आणि ते पिल्लूचं चालू आहे खाणं, एन्जॉय करणं, कुकीचं पण मध्ये मध्ये येणं, हे आमच्याकडे चालूच असतं खाताना. आणि पिल्लू आहे ना खाताना जरा पण नाटक नाही करत, अगदी आवडीने खाते. तुम्ही बघताय, कारण का ना मी तिला डेली असं वेगवेगळंच देते. आणि इथे आम्ही जेवण करत होतो, भाजी आणि चपाती तुम्हाला बोलल्याप्रमाणे दुपारीच केली. आणि पिल्लूला दिलेले तुकडे तोडून चपातीचे, तिचं जेवण झालेलं. ती आम्ही जेवतो ना तेव्हा मी तिला असं काहीतरी देते, म्हणजे ती आपल्या प्लेटकडे येत नाही, अगदी ती पण तिचं गाणं लावून दिलं आणि तिचं ती खात असते. आणि आम्ही खाली गेलेलो, आता गावी वगैरे जायचं आणि पिल्लूचं जायवळ करणार आहे, सो टकला करणार आहे, त्याच्यामुळे मग टोपरं आणि थोड्याशा कॅप्स वगैरे तिला घेतल्या, कारण का ऊन पण असतं मध्ये आणि मध्ये थंडी पण असते. सो कानाला कव्हर करण्यासाठी ट्रॅव्हलिंगमध्ये वगैरे टोपरं घेतलंय, कारण का जरा तरी बाळाचे म्हणजे ऑलमोस्ट लहान मुलांचे कानाचे पडदे असतात ते नाजूक असतात, ते हवा लागल्यामुळे ऑफकोर्स लहान मुलांना पटकन सर्दी होते, त्याच्यामुळे मी घेतलं. आणि हे पिल्लूला मी टोपरं घातलं, अगदी किती टायमाने घातलं. जेव्हा मम्मी व्हिडिओ बघेल ना माझी तर मम्मी जाम हसेल, कारण का पिल्लूला आमच्यानं टोपरा हा प्रकार आवडतच नाही. ती कॅप घालते आवडीने, पण टोपरा असं आहे ना ती प्रॉपर घालत नाही. आणि ही एक कॅप होती, ही एक क्यूट होती एकदम, ही एक घेतली मी. आणि ही हॅट घेतली कॅप टाईप, सो उन्हामध्ये वगैरे फिरतो आम्ही तर त्याच्यासाठी घेतले. अजून मला टोपरं घेणार आहे मी 2-3, असं चांगले वाटले मला. सो उद्या मी परत जाऊन घेईल, कारण का जायवळ केलं आणि गावाला खूप सारी थंडी आहे, त्याच्यामुळे टोपरं हवेच हवे. सो कानाला सेफ्टी म्हणून, कानात हवा जाऊ नये म्हणून, सर्दी न व्हावी म्हणून आधीच घेणार आहे मी सगळं. आणि हे मी कडलचे डायपर्स मागवलेले, मी डीमार्टमधून मागवले. हे मला काहीतरी 170ला पडलेले, ऑनलाईन पण महाग आहे. तुमच्या इथे डीमार्ट असेल ना तर तुम्ही हे डायपर घेऊ शकता. हे मी अगदी ट्रॅव्हलिंगसाठी नाही घेतलं, अगदी हार्डली आपण खाली जातो, भाजी आणायला जातो, किंवा तिला आपण काम करत असतो, खेळत असते ती एकटी, मी इकडे तिकडे शू करते, तेव्हा त्या टायमिंगला हे डायपर ठीक आहे. टेम्पररीसाठी, लॉंग टाईमसाठी हे डायपर ठीक नाही आहे, तेवढे काही खास नाही आहेत. पण टेम्पररीसाठी आपण बोलतो ना अर्ध्या तासासाठी एवढे हाय प्राईजवाले डायपर यूज करण्यापेक्षा असे लो प्राईजवाले 10 मिनिटसाठी 20 मिनिटसाठी यूज केलेले काही हरकत नाही. सो हे ते 340 आहे, मला हे 170ला पडलेले डीमार्टमधून. आणि पिल्लू बघा कशी गाणं बघत बसली. तिला रिचलचा प्रोग्राम लावला ना तर ती बघते किती खुश होते, म्हणजे ना क्लॅप करा, हे करा, तिचं ते चालूच असतं, तिच्या आवडीचं गाणं लागलं तर. आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगते, तुम्ही पण डायपर डेली यूजसाठी किंवा असे थोड्या वेळासाठी घ्यायचं असेल ना तर कडलचे घेऊ शकता. तुम्ही डीमार्टमधनं ऑर्डर करा, डीमार्टमध्ये स्वस्त भेटतं, ऑनलाईनपेक्षा डीमार्टमध्ये एकदम रिझनेबल प्राईजमध्ये. 170ला 20 पॅक 20 आहेत तर काय हरकत आहे. आणि ऑनलाईन तर कॉस्टली आहे, फ्लिपकार्टला मी चेक केलं. आणि ते पिल्लूचा तर ऑलमोस्ट झोपायचा टायमिंग झालेला, सो बाबा घरी असले की पिल्लूचे असे पाय हात वगैरे सगळं दाबून देतात. बघता ती दाबून पण देते. आणि पिल्लू आमची एवढी फ्लेक्झिबल आहे ना, कसा पण तिचा पाय घ्या काय घ्या तिला काहीच फरक नाही पडत, तुम्ही बघताय. आणि पाय आहे ना ती अगदी आरामात दाबून देते, जरा पण नाटक नाही करत, कारण का ती पण थकून जाते खूप. सो रात्री झोपण्या अगोदरचं आमचं हे असतं, तिचे हात आणि पाय थोडेसे दाबून द्यायचे, जेणेकरून तिला थोडंसं पेन होत असेल.
सो ऑलमोस्ट आता इथे पिल्लूचा झोपायचा तयारी चालू होते, तर तिच्यासोबत थोडासा टाइम स्पेंड करू परत एकदा आणि तिला झोपवू. सो आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तुम्हाला अशाच मस्त मस्त छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल. आणि पिल्लू जर तुम्हाला आमची आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.